नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर। तुम्हाला मी नेहमीच सांगतो की आपल्या नंदनवनातले हे सगळे जे दिव्यांग बांधव आहेत हे सगळे 18 वर्षाच्या पुढील आहेत आणि त्यामुळं ते रोज आपल्या इथे 10 ते 5 छान छान कामं करतात। म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही अगरबत्ती बनवतो, राख्या बनवतो आणि आत्ता आपला राख्यांचा सेल खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे। आणि त्याचसोबत खरं तर आता थोड्या दिवसात गणपती बाप्पा येतात आणि गणपतीसाठी अनेक लोक अगरबत्तीची खरेदी देखील अगोदरच करून ठेवत आहेत। तर आज आपल्या या नंदनवनामध्ये आपल्या संस्थेचे शुभचिंतक, हितचिंतक नवे तर आपल्या या दिव्यांग मुलांचे पालक जे आपल्या नंदनवनच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून आपल्या या दिव्यांग मुलांना नेहमीच भेट देतात, नेहमीच त्यांच्या पद्धतीने त्यांना शक्य होईल तेवढं ते मदत करत असतात। आणि आज देखील ते त्यांच्यासोबत घेऊन आलेले आहेत ॲडव्होकेट राम भालेराव सर, जे आपल्या नारायणगावचे आहेत। आणि आज आमची योगायोगाने जुन्नर कोर्टामध्ये भेट झाली आणि जेव्हा त्यांना आपल्या या नंदनवनची माहिती मिळाली तर अगदी पूर्ण दिवसभराचं शेड्यूल संपल्यानंतर आज संध्याकाळी ते आपल्या इथे आपल्या मुलांनी बनवलेल्या राख्या आणि अगरबत्ती खरेदी करण्यासाठी आलेले आहेत। नमस्कार, मी ॲडव्होकेट राम भालेराव साहेबांबरोबर प्रथमतच या नंदनवन प्रकल्पाला भेट दिली। खरं तर यांचं कौतुक शब्दांनी करणं योग्य नाही, कारण त्यांची कृती मी इथं पाहिली। दिव्यांग मुलांचे इथे जे जीवन परिवर्तन खरंच होताना दिसतंय आणि त्याचं श्रेय सर्व हे जे चालक आहे त्यांच्या त्या शिक्षकांना मी देईन। त्यांचा सांभाळ करणं, यांची भावनिक आणि शारीरिक मानसिक प्रगती करणं इतकं सोपं नाही आहे, कारण आपण पाहतो आपल्या प्रपंचात आपल्याला 1-2 मुलांचं सुद्धा व्यवस्थित सगळ्या गोष्टी लावण्यापर्यंत आपल्याला आपलं वार्धक्य कधी आलं ते कळत नाही। पण इतक्या हुरहुरीने आणि ग्रुपाने आज मी इथं सर्व या स्टाफला मी पाहतोय की खूप त्यांना डिवोट करतात, त्यांना चांगले संस्कार। मी आलो त्यावेळेस हरिपाठ चालू होता, त्यांना त्यावरती गात होते। त्यांचं हे सगळं पाहून मला असं वाटतं की जे दिव्यांग नाहीत त्यांनाही लाजवतील अशी हे मुलं आहेत। या मुलांचं जीवन परिवर्तन असंच होत राहील। त्याचबरोबर मी त्यांचं प्रॉडक्ट या ठिकाणी अगरबत्ती जे आहे शिवा अगरबत्ती नावाचं प्रॉडक्ट तेही पाहिलं। मुलं स्वतः हा प्रॉडक्ट करतात असं मला यांनी सांगितलं आहे आणि तो मी आवडीने खरेदी केलं आहे। त्याचबरोबर राखी आज जवळच आली पौर्णिमा, त्यामुळे राखीचे सेल त्यांनीच बनवलेल्या त्या राख्यांचं सेल करतात। खूप बरं वाटलं। असेच या संस्थेचं केंद्राचं पुढे प्रगती व्हावी आणि जीवन परिवर्तन केंद्राला अशाच पद्धतीने सर्व समाजाकडून प्रोत्साहन आणि मदत मिळो आणि त्यांना यापुढे या मुलांचं जीवनामध्ये परिवर्तन करण्यामध्ये मदत हो या केंद्राकडून होत राहो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, मी दत्तात्रय भागाजी साबळे उर्फ डॅडी। या संस्थेला पहिल्यापासूनच आर्थिक म्हणा, सामाजिक म्हणा किंवा एखादं पाठबळ कोणाला लाभलं असेल या मुलांचं उत्कर्ष व्हावा एवढी सदिच्छा आहे मनात आणि नेहमीच आमची मदतीची भावना राहते। धन्यवाद। खूप छान वाटतं जेव्हा समाजातले असे अनेक लोक आपल्या या कार्याचं कौतुक करतात आणि कार्याच्याही कौतुकापेक्षा जे आपले हे दिव्यांग बांधव आहेत तर त्यांच्या हातांना काम मिळावं, कुठेतरी त्यांना देखील समाजाच्या प्रवाहात आपला या भारताचे एक सुजाण नागरिक म्हणून वावरता यावं आणि अगदी पूर्णतः स्वावलंबी नाही झालं तरी किमान थोडं का होईना अर्थार्जन करता यावं यासाठी आपल्याला मदत करतात। खूप छान वाटतं साहेब, तुम्ही इथे आलात, आपल्या नंदनवनला भेट दिली आणि आमच्या कार्याची भरभरून कौतुक केलं, त्याबद्दल आपले आभार। चला तर मित्रहो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।